नमस्कार। आज दिनांक 3 एप्रिल 2015। आजची तिथी चैत्र शुद्ध चतुर्दशी, वार शुक्रवार, दिनविशेष गुड फ्रायडे। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। अंजनगाव बारी मार्गावर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह। मृतदेहाजवळ सापडली दोरी, गळा आवळल्याच्या खुणा। बीओई प्रकाश मंडळाच्या निर्णयानुसार अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतली डीसीपींची भेट। गुण वाढवून घेणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याला अटक। दीड वर्षाच्या मुलीचा 95% जळाल्याने इरविनमध्ये मृत्यू। आईवडिलांच्या भांडणाने घेतला मुलीचा जीव, वरून त्यांचाच कांगावा। गुड फ्रायडे निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। ख्रिश्चन बांधवांनी केली प्रार्थना। उसा यात्रेचंही आयोजन। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। नमस्कार। आज दिनांक 4 एप्रिल 2015। आजची तिथी चैत्र पौर्णिमा, वार शनिवार, दिनविशेष श्री हनुमान जयंती। सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। अंजनगाव बारी मार्गावर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह। मृतदेहाजवळ सापडली दोरी, गळा आवळल्याच्या खुणा। बीओई प्रकाश मंडळाच्या निर्णयानुसार अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतली डीसीपींची भेट। गुण वाढवून घेणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याला अटक। दीड वर्षाच्या मुलीचा 95% जळाल्याने इरविनमध्ये मृत्यू। आईवडिलांच्या भांडणाने घेतला मुलीचा जीव, वरून त्यांचाच कांगावा। गुड फ्रायडे निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। ख्रिश्चन बांधवांनी केली प्रार्थना। उसा यात्रेचंही आयोजन। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच। अमरावतीचा इरविन दवाखाना म्हणजे असा मस्तवाल हत्ती ज्याला कुणाचीच पर्वा नाही। येथे कोणीच कुणाचं ऐकत नाही। येथे कणालाच कशाचाही सोयरसुतुकही नाही। मग या रुग्णालयात रुग्णांनी यावे का नाही हे एकदा जाहीर करून टाकावे अशी पाळी आली आहे। जिल्ह्याचा मस्तवाल हत्ती झाला इरविन दवाखाना, जो आपलीच टिमकी मिरवण्यात व्यस्त असून येथे कोणालाच कशाचाही सोयरसुतक नाही। नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचा आजार जडलेला जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आजार कधी दुरुस्त होईल याच प्रश्नाचं उत्तर सुटत नाहीये। ज्या दिवशी प्रशासकीय सुट्टी असते त्या दिवशी हा दवाखाना इतका बेहाल होऊन जातो की येथे रुग्णांनी यावं की न यावं असा विचित्र पेच पडतो। शुक्रवारच्या दुपारी ग्राम झाकर्डा येथील 1.5 वर्षाच्या गायत्री बंडू रिठे नामक चिमुकलीला इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या चिमुरडीचा इरविन रुग्णालयात 95% जळाल्याने क्षणातच मृत्यू झाला। 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने तिच्या आईवडील व नातेवाईकांनी इरविन रुग्णालयात गोंधळ घातला। डॉक्टरांचा घेराव केला, तोडफोड सुरू केली।
लागलीच कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवत सदर चिमुकलीचा मृतदेह रुग्णालयातून रवाना करण्यात आला. शुक्रवारच्या दुपारी जिल्ह्यातील 1.5 वर्षीय बालिकेला इरविनच्या वार्ड नंबर 4 या जडित कक्षात आणण्यात आलं. ती 95% भाजली होती, परंतु तिच्यावर उपचार झाला नाही अशी ओरड करत तिच्या नातेवाईकांनी या रुग्णालयात धुमाकूळ घातला. परंतु त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगण्यासाठी येथे कुणीही अधिकारी उपस्थित नव्हता. ना आरएमओ, ना सीएस, ना वैद्यकीय अधिकारी. इरविन रुग्णालयात हा गोंधळ होत असताना ही चिमुकली 95% भाजली असल्याने तिचे प्राण वाचवता येऊ शकले नाही हे समजावून सांगणाराही कुणीच इथे नव्हता. त्यामुळे गोंधळ झाला आणि वादही. सीएस इथं अवेलेबल नव्हते, आरएमओ इथं अवेलेबल नव्हते. पेशंट 1 घंटा पडला राहिला, पण पेशंटला साधं इंजेक्शन सुद्धा आयव्ही सुद्धा लावण्यात आलेली नाही. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वार्ड असल्यावरही इथं एक डॉक्टर अवेलेबल नाही आहे. आणि आणि जे स्टुडंट राहतात ते इथं बिलकुल पेशंट प्रॅक्टिकल करत राहतात आणि पेशंटची अवहेलना करून पेशंटचा जीवघेणा हाल करून सोडून देतात. जे 4 ते 5 मुलं वारले यांच्या हलगर्जीपणामुळेच वारले असतील. कारण आज हे पेशंट जे वारलं अजून 2 घंटे झाले, डॉक्टर आलेला नाही, पुरीला मृत घोषित करण्यात आलेलं नाही. अजून 2 घंटे झाले, हातही लावला नाही. पेडियाट्रिशियन इथं हजर सुद्धा नाही, अजून सुद्धा हजर नाही, अजूनही का आलेला नाही इथे. ते पोरगी मेली शेवटी जडून. इमर्जन्सी वार्डमध्ये डॉक्टर अवेलेबल राहत नाही. डॉक्टर नाही, डॉक्टर झाले पाहिजे, पण डॉक्टर सुद्धा अवेलेबल नाही. पोरगी मेली हे मला सांगा लागलं त्याला. काही पोरगी मेली, आता तरी टोचणं बंद करा. कंटिन्यू नाही लागली त्याच्यावरून. 1 घंटा पूर्वी जिवंत आल्यावरती म्हणते. आणि 4 दिवस आले. एवढा मोठा तो वार्ड आहे, कोणाच्या भरोशावर आहे? कोणाच्या भरोशावर आहे इथं? इथं साधा डॉक्टर सुद्धा नाही आहे. डॉक्टर आहे तर त्यांना इंजेक्शन लावता नाही आहेत. पेशंट लोकांशी हे साध्या तऱ्हेनं हरासमेंट होतं इथं आणि स्वतःचे घरं भरण्याचं काम करणार फक्त बस. या प्रकरणी पोलिसांनी प्रायमरी नोंद करून तपास सुरू केला आहे. सदर 1.5 वर्षीय चिमुकलीच्या जळण्याचं कारण जे पुढे आलंय ते खूप धक्कादायक आहे. रिठे याचं झाकरडा येथे कंट्रोल, घासलेट विक्री व किराणा दुकान आहे. नवरा बायकोत वाद झाला आणि या वादात सदर चिमुकलीवर राग निघाला अशी माहिती असून पोलीस त्या दिशेनं तपास करत आहेत. तिला उचला नाही, 2 जण भडकलं. त्याला साडलं. घासलेटचा दिवा होता. देवाजवळ लावलेला होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जळीत प्रकरणाचे रुग्ण सहसा वाचत नाहीत. उन्हाळ्यात इरविनच्या जळीत कक्षात थंड हवेची व्यवस्था करावी लागते, जेणेकरून जळीत रुग्णांना त्रास होणार नाही. परंतु इरविनमध्ये फक्त कूलर आहेत, ते अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. शोपीस म्हणून अडगळीत हे कूलर धूळ खात पडले आहेत, जे सुरू करण्यापहिले दुरुस्त करावे लागतील. परंतु येथे कुणालाच कशाचंही घेणं देणं नसल्याने, सोयरसुतूक नसल्याने व कोणीच कोणाचं ऐकत नसल्याने प्रश्न कुणाला विचारावा असा पेच पडतो. कारण कार्यालयाच्या दारांना दिसणारे कुलूप तर उत्तर देऊ शकत नाहीत ना. या रुग्णालयाचे जनप्रतिनिधींनाही काहीच देणेघेणे नसल्याचं उघड होत आहे. अमरावती जिल्हा रुग्णालय हे जिल्हाभरातील रुग्णांचं आशेचं केंद्र आहे. या ठिकाणी कित्येक दुरुस्त्या होणं अपेक्षित आहे. जिल्ह्याचे खासदार, आमदार, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यासह दस्तूरखुद्द पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याकडे लक्ष घालण्याच्या वारंवार सूचना मान्य केल्या, परंतु याकडे लक्ष मात्र घातल्या जात नाहीये. हे रुग्णालय जिल्हाभरातील रुग्णांचं आशेचं स्थान असलं तरी पांढरा हत्ती होऊन बसलाय. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. याकडे उपाययोजना व सुधारणा होणे अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा जिल्हा सामान्य रुग्णालयात गोंधळाचे प्रकार ही नित्याचीच बाब होऊन जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट पवन श्रीवास्तवसह अमोल खोडे, सिटी न्यूज. अंजनगाव बारी मार्गावर रायसोनी कॉलेजपासून अर्धा किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळलाय. गळा आवळून मृतदेह फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. अंजनगाव बारी मार्गावर अज्ञात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. रायसोनी कॉलेज पासून अर्धा किलोमीटर अंतरावर हा मृतदेह आढळलाय. रस्त्याच्या बाजूने नालीसाठी खोदलेल्या खड्ड्यात मृतदेह होता. या इसमाचा गळा आवळून मृतदेह फेकल्याचा संशय पोलिसांना काय आहे?
या इसमाचा गळा आवळून मृतदेह फेकल्याचा संशय पोलिसांना आहे, कारण येथे दोरी आढळली आहे. गळ्यावर आवळल्याच्या खुणाही आहेत. 35 ते 40 वर्षीय या इसमाची ओळख पटवण्याचा प्रयत्न बडनेरा पोलीस करत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अंकवृद्धी प्रकरण चांगलंच गाजत असून कुलगुरू मोहन खेडकर यांनी पोलीस मुख्यालयात डीसीपी घारगेंची भेट घेतली व आपला पक्ष मांडला. या प्रकरणाला आणखी कोणतं वळण लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विद्यापीठातील अंकवृद्धी प्रकरणी डीसीपी घारगेंनी कुलगुरूंना पाचारण केलं होतं. मात्र कुलसचिव प्र कुलगुरू यांनी प्रथम डीसीपींची भेट घेतली. आता बीओई प्रकाश मंडळाच्या निर्णयानुसार अखेरीस कुलगुरू मोहन खेडकर यांनी डीसीपी घारगेंची भेट घेतली व आपला पक्ष मांडला. विद्यापीठाच्या मूल्यांकन कर्मचाऱ्यांनी काम बंद केलं असून परीक्षेच्या निकालावर याचे परिणाम होणार आहेत. कर्मचारी मूल्यांकन करण्यासाठी घाबरत असल्याने मूल्यांकन बंद केल्याचं कुलगुरूंनी सांगितलं. फक्त आता जे काम बंद आहे त्यांनी आपल्याला थोडासा विश्वास दिला पाहिजे, त्यांनी कामावर यावं आणि काम सुरू झालं पाहिजे. नाही तर आपलं पुढच्या लाखो विद्यार्थ्यांचं पुन्हा भवितव्य त्याच्याकडे पाहिजे. यांनी विश्वास कसा द्यायला पाहिजे, तर नेमकं काय करायला पाहिजे? ते म्हणाले मी येऊन बोलतो म्हणाले स्वतः. तुम्ही बोलवा म्हणा मला, आम्ही सुद्धा येऊ त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्या मनात विचार ती पण काढू. तुम्ही मला सांगा कसं पाहिजे. सर, आपल्या इथे म्हणजे परीक्षेला वापरत आहे त्याचे पूरक विभाग आहे, तिथे बहुतांश कंत्राटी लोक आहेत. तर त्या संदर्भात ते सांगितलं मी आमचा प्रॉब्लेम मेन जो आहे म्हटलं कंत्राटीचा प्रॉब्लेम. परमनंट एम्प्लॉईज नाही म्हटलं आमच्याकडे. इथे म्हणजे परमनंट पाहिजे. सरकारला सरकारला पण हे करतोच आहे. सरकारला रिक्वेस्ट केली ती त्यांना सांगितलं कंत्राटी असल्यामुळे प्रॉब्लेम. कर्मचाऱ्यांनी मग काम बंद केलं का? तिथले फक्त मूल्यांकन. सर, काही कंत्राटी कर्मचारी कमी केले अशी काही कारवाई आपल्याकडनं झाली आहे? ते बघतो बाबा, ते तर काही झालं असेल कमी केली नाही. पाहिलं असतील ते मला माहिती नाही डिटेल्स. अच्छा, ते डिटेल्स नाही. किती कर्मचारी आहे सर तिथे मूल्यांकन? मला नाही सांगतो, नंबर नाही भेटलं. ते टेम्पररी ही जो तुटवडा आहे कर्मचाऱ्याचा, ही मूळ कर्मचारी भरून निघण्यासाठी आपण सरकारला बरेच झाली बरेच झाले सरकारकडून दखल घेतली. अजून काही आले नाही आपल्याकडे. आणि सर, हे आपल्याला थोडंसं असं वाटत नाही की आपण एवढ्या मोठ्या पदावर आहे, आपण स्वतः इथपर्यंत आला. कदाचित या चर्चेसाठी आपण बीओईमध्ये आमचं डिसिजन झालं की आपण शिष्टमंडळ येऊन भेटूया. अच्छा. आणि त्यांना सांगू आपली परिस्थिती, कारण आपलं काम बंद झालं, रिझल्ट लावून आपल्याला जरूर नाही, पण यांनाही तुम्ही तिथे बोलवू शकले असते. तुम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, न्यायाला तयार आहे. ते पण म्हणाले येतो. कालच्या बीओमध्ये असा काही प्रस्ताव आला का तुमच्यापुढे ती तक्रार परत घ्या म्हणून तुम्ही दिले? एक असं डीसीपी घारगे यांनी यावेळी समजावलं की ज्याने काही केलं नाही, ज्याची चूक नाही, त्याला घाबरण्याचं कारण नाही. पोलीस विनाकारण कोणावरही कारवाई करत नाहीत. कुलगुरूंनी डीसीपींना विद्यापीठात येण्याचं आमंत्रण दिलं असून काम सुरू करण्याबाबत सर्वांना समजावण्याविषयी कुलगुरूंनी सांगितलं आहे. विद्यापीठ गुलवाड प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 2 स्टुडंट्स आहेत, बाकी जॉब वर्कर्स आहेत आणि 3 जण सहाय्यक मूल्यांकन अधिकारी आहेत. आतापर्यंत 2 पेपर्सचे तपास प्रोग्रेसमध्ये आहे. आणखी 12 पेपर्स आहेत की ज्याच्याबद्दल आरोपी अटक व्हायचे आहेत आणि त्याचा तपास बाकी आहे. यामध्ये आज विद्यापीठाचे कुलगुरू साहेब आणि त्यांचे बोर्ड ऑफ एक्झामिनेशनची टीम आलेली होती आणि त्यांच्याकडे आज काही मूल्यांकन अधिकारी वगैरे त्यांनी काम बंद केलेलं आहे. यामुळे तर त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे की जे यामध्ये इन्व्हॉल्व नाही त्यांना घाबरण्याचे कारण नाही. जे कोण दोषी असतील त्यांच्या बाबतीतच तपास होईल. विद्यापीठाचे जे कामकाज आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये कुणी काही काम थांबवण्याचे कारण नाही. सर, नेमकं आतापर्यंत यात काही विद्यापीठातले जे मोठे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचा काही सहभाग आहे असं तुम्हाला वाटतं का आतापर्यंत तपासात? 3 अधिकाऱ्यांचे सहभाग जाणवल्यामुळे 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आतापर्यंत आणि ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. कुलगुरूंची आपण चौकशी करणार होतो, या प्रकरणात कुलगुरूंनी बयान दिले का? नाही, आम्ही या प्रकरणामध्ये कुलगुरूंना विचारणा करण्यासाठी त्यांना बोलवलं होतं. आज आम्ही त्यांना बरेचसे आमच्यासाठी जे काही क्युरीज होत्या तर त्या आम्ही आज त्यांना विचारलेल्या आहेत. जसं CCTV फुटेजबद्दल आहे किंवा अजून बरेचसे जे पेपर्स जे आहेत ज्याच्याबद्दल डाऊट आहे त्या पेपर्सबद्दल आम्ही विचारणा केलेली आहे. सर, हे नेमकं प्रकरण कशा प्रकारे होत होतं? कशा प्रकारे यामध्ये एक तर काही प्रकरणांमध्ये डायरेक्टली ज्या विद्यार्थ्याला पेपर अवघड गेलेला आहे
तो विद्यार्थी जे काही एजंट्स होते त्या एजंटला अप्रोच करून त्याला पैसे देत होता. ती पैशाची अमाऊंट होती मग काही प्रकरणांमध्ये 20,000, काही प्रकरणांमध्ये 30,000, 35,000 अशी होती. आणि मग तो एजंट तो पुढे जो जॉब वर्कर किंवा कोण पुढे त्या ठिकाणी जो पेपर हाताळतो मास्किंगमध्ये किंवा व्हॅल्युएशनच्या ठिकाणी, त्या ठिकाणी डायरेक्टली मार्क्स वाढवले जात होते. म्हणजे जसं काही एका प्रकरणामध्ये 4 ज्या ठिकाणी 7 मार्क आहे तर त्या ठिकाणी डायरेक्ट 47 मार्क अशा पद्धतीने केले जात होते. एका BBAच्या प्रकरणामध्ये तर एका कॅन्डिडेटनी अगोदरच म्हणजे तिथे काम करणारा जॉब वर्कर आणि स्टुडंट यांच्यामध्ये अगोदरच कट झाला की तू पेपर लिहितानाच त्या पेपरवरती मोकळी जागा ठेव आणि जे येत नाही तिथे पेपर सोडून दे, अशा प्रकारे ठरलं. आणि त्यानंतर तो जॉब वर्करनी आतून पेपर मास्किंगमधून पेपर बाहेर काढला 4 दिवसानंतर आणि तो पेपर त्या स्टुडंटला पुन्हा लिहायला दिला. त्या स्टुडंटनी पुन्हा पेपर लिहिला आणि पुन्हा पेपर आतमध्ये आणला आणि या पद्धतीनं त्याला मार्क्स वाढवण्यात आले. म्हणजे अगदी पेपर होण्यापूर्वीपासूनच काही प्रकरणांमध्ये अशा प्रकारचे कट केलेले आहेत. अमरावती विद्यापीठातील अंकवृद्धी प्रकरणी पोलिसांनी इंजिनिअरिंगच्या आणखी एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. या विद्यार्थ्याने 4 मार्काचे 47 गुण केले होते. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 9 झाली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही, नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले गुण वाढवून घेतले असा प्रकार अमरावती विद्यापीठात घडलाय. पोलिसांनी इंजिनिअरिंगच्या आणखी एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. संकेत कुलट असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. हा 22 वर्षांचा विद्यार्थी विनयनगरचा रहिवासी असून तो NSUIचा शहराध्यक्ष आहे. त्याने 4चे 47 गुण करून घेतले. विद्यापीठातील अंकवृद्धी प्रकरणी आता आरोपींची संख्या 9 झाली आहे. यापैकी अनुराग ढोले, रोशन वाकोडे, राहुल वानखडे, योगेश पानसरे, मुकेश वानखडे अशी पोलिसांनी आधी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. अमित ओझा, अर्पित गारबैल, अविनाश मिश्रा, गोपी यादव, नयन जयस्वाल, प्रवीण पवार अद्यापही फरार आहेत. संकेत कुलटने 4 गुणांचे 47 करून घेतले, पण हे काम विद्यार्थ्यांनी आपल्या हातानं केलेले नाही. त्यांना विद्यापीठातून सहाय्य करण्यात आलं. त्या दोषींवर कारवाई करण्यात पोलीस उशीर का लावत आहेत हा प्रश्न आहे. बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 महिन्यांपूर्वी अंगावर शहारे आणणारी घटना घडली होती. मामाने भाचीवर अत्याचार करून तिचा खून केला. माणुसकीला कलंक लावणाऱ्या या घटनेचा आरोपी 5 महिन्यानंतर गजाआड झालाय. 5 महिन्यांपूर्वी 19 नोव्हेंबर 2014 रोजी 9 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार एका मातेने बडनेरा पोलिसांकडे नोंदवली होती. 23 नोव्हेंबरला ही तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता तिचा मामा घनश्याम वाडेकरने तिला बडनेरा 5 बंगला परिसरातून नेल्याचं उघड झालं. त्यानंतर वृत्त आलं ते माणुसकीला काळीमा फासणारं, नात्याला कलंक लागणारं व अंगावर शहारे आणणारं असं. या बालिकेचा मृतदेह एकाच शेतात आढळला आणि मामा म्हणवणाऱ्या नराधम घनश्याम वाडेकरने या गोंडास अबोध बालिकेवर अत्याचार केला वर तिचे प्राणही घेतले. या घटनेपासून घनश्याम वाडेकर फरार झाला होता. तो बंगलोरमध्ये काम करत होता. प्रकरण शमलं असणार या हेतूने घनश्याम वाडेकर परतत असताना पोलिसांनी त्याला अकोला रेल्वे स्थानकावर अटक केली. 363, 302, 376 व पास्को कायद्यांतर्गत गुन्हा पोलिसांनी त्याच्यावर दाखल केलाय. आरोपी सापडला त्याला शिक्षाही होईल, परंतु एका माऊलीची अबोध अजाण बालिका तिला कायमची सोडून गेली. त्या महिलेच्या मानलेल्या भावाने जे कृत्य केलं ते पाहता कुणी बहीण
कुणाला भाऊ मानायला धजावणार नाही व कोणी भाची आपल्या मामावर विश्वास ठेवणार नाही. जेपी कोठारी ज्वेलर्स मधील चोरी प्रकरणी गुन्हे शाखेनं बुरखाधारी महिलांना ताब्यात घेतलंय. मात्र त्यांच्याकडून ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. मालेगावातील 12 दुकानात शोध घेऊन पोलीस शेवटी हात हलवतच परतले आहेत. 4 एप्रिलला या महिलांची पोलीस कोठडी संपते आहे. जेपी कोठारी ज्वेलर्स मधून सोनसाखळ्या चोरणाऱ्या 4 बुरखाधारी महिलांना पोलिसांनी मालेगावातून पकडलं. 4 एप्रिल पर्यंत महिलांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मात्र कोठडी दरम्यान महिलांकडून कोणतीही माहिती काढण्यात पोलिसांना अद्याप यश मिळालेलं नाही. बुरखाधारी महिलांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस मालेगावला गेले. तेथे 12 दुकानं धुंडाळून शेवटी हात हलवत परतले आहेत. 4 एप्रिलला पोलीस कोठडी संपते आहे, परंतु पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही. यावरून या महिला पोलिसांना नाचवत असल्याचं दिसून येत आहे. बुरखाधारी महिलांना पकडण्यात मिळवलेलं पोलिसांचं यश आता अपयशात बदलतंय. महिलांना पकडल्यानंतर स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न असलेल्या पोलिसांना हा चांगलाच झटका आहे. श्रीकृष्ण पेठेतील नारळाच्या झाडाला अचानक आग लागली. शुक्रवारी दुपारी 11:30 वाजताची ही घटना आहे. डफरीन मार्गावरील एका नारळाच्या झाडाला अचानक आग लागली. शुक्रवारी दुपारची ही घटना आहे. अतिशय वर्दळीचा व रहिवासी परिसरात हे झाड आहे. झाडाच्या बुंध्यातून धूर निघू लागला तर वरपर्यंत आग पोचली. नागरिकांच्या लक्षात येताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. त्यांनी आग नियंत्रणात आणली. बुंध्याशी कचरा पेटवल्याने ही आग लागली की मुद्दाम कोणी लावली याचा उलगडा झाला नाही. मात्र आजूबाजूला हिरवीगार झाडं असताना ही आग लागली कशी हे एक कोडच आहे. बियाणी चौकात दुचाकी चालकाला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या युवकावर इरविनमध्ये उपचार सुरू आहेत. 22 वर्षीय मोहम्मद इलियास नामक युवक दुचाकीने जात असताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. बियाणी चौकात हा अपघात घडला. सुदैवाने युवक बचावला. त्याच्यावर इरविनमध्ये उपचार सुरू आहेत. बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. प्रभू येशू ख्रिस्तांना सुळावर चढवण्यात आलं तो दिवस गुड फ्रायडे. पवित्र शुक्रवार पाळला जातो. प्रेम व क्षमा करण्याचा संदेश देऊन प्रभू येशू ख्रिस्तांनी पापींना मुक्त केलं. गुड फ्रायडे निमित्त प्रार्थना करण्यात आली. क्रूसा यात्रा काढण्यात आली. गुड फ्रायडे म्हणजे पवित्र शुक्रवार. गुड फ्रायडे निमित्त होली क्रॉसमध्ये प्रार्थना व विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. प्रेम व क्षमेचा संदेश प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलाय. गुड फ्रायडे पूर्वी 40 दिवस त्याग, तपस्या, उपवास, बंधनं पाळली जातात. मनुष्याला एक दिवस मातीतच मिसळायचं आहे. जीवन हे नश्वर आहे, तेव्हा माणसाने चांगलं काम, चांगलं आचरण करावं असा संदेश यातून मिळतो. या 40 दिवसांच्या व्रताची सांगता गुड फ्रायडेला होते. गुड फ्रायडे निमित्त जमलेल्या ख्रिश्चन आबाल वृद्धांनी प्रार्थना केली. मेरे गुनाहों को तेरी दया से
दो डाल प्यारी माँ रोते हुए लगते माँ. होली क्रॉस चर्चमध्ये शुभ शुक्रवार निमित्त दयासागर पर्यंत क्रूस यात्रा काढण्यात आली. तू है रानी किसने जाना तेरे दिल की तीरों की यातना मेरे गुनाहों को तेरी दया से इंसान कोई दर्द हमारा करना की तू है रानी किसने जाना तेरे दिल की तीरों की यातना मेरे गुनाहों को तेरी दया से लौटा जानी माँ. प्रभू येशूंनी मानवाच्या उद्धारासाठी आपलं रक्त सांडलं, पापींना मुक्त केलं व क्षमा, दया, प्रेम व शांतीचा संदेश दिला. तेव्हापासून गुड फ्रायडेची परंपरा सुरू आहे. परिस्थिति में उनका हृदय ईश्वरीय आनंद से परिपूर्ण था जो यीशु को प्रबुद्ध नगर वडाळी येथे रस्ते काँक्रिटीकरण करण्यात आलं. ठेकेदाराने हे काम अर्धवट सोडले, त्यामुळे त्रस्त नागरिकांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे. वडाळीच्या प्रबुद्ध नगरात काम करताना ठेकेदाराने रस्ता बांधकाम अर्धवट सोडलं. रस्ता काँक्रिटीकरण करताना एक भाग सोडून दिल्याने रस्ता व नवीन बांधकाम यात अंतर पडलंय. त्यामुळे तेथील रहिवाशांना वाहनं काढताना गैरसोय होते. याविषयी तेथील नागरिकांनी सिटी न्यूजकडे तक्रार मांडली. घरासमोर वाहन पलटत नाही किंवा आम्हाला गाडी पलटायला जागा राहिली नाही. सर्वांच्या दारादारासमोर हे फ्लोरिंग करत आणलं आणि इथं एवढं का सोडलं बा. आम्हाला हा प्रश्न आहे आमचा. एवढं करून हे काम ऐकतच नाही. तुमची सोय लावू, जर मनात कोणी याल तर तुमची सोय लावू असं म्हणून हे ठेकेदारही आमचं ऐकून राहिले. काय करावं? मी पावड्या गड्डा करून ठेवला. आमचं पण नाही का आम्हाला रोड करून द्या. प्रभागाच्या नगरसेविका सपना ठाकूर यांना याविषयी सांगितलं असता त्यांनी ठेकेदाराला काम पूर्ण करून देण्याविषयी सांगितलं आहे. गुड फ्रायडे निमित्त नेत्र तपासणी शिबिर वडरपुरा येथे घेण्यात आलं. मनपा शाळा क्रमांक 21 येथे झालेल्या शिबिरात मोठ्या संख्येनं नागरिकांनी लाभ घेतला. प्रभू येशू ख्रिस्तांनी भूतदयेचा संदेश दिलाय. यानुसार आचरण करत गुड फ्रायडे निमित्त वडरपुरा मनपा शाळा क्रमांक 21 येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं. या निःशुल्क नेत्र तपासणी शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. या शिबिरातून गरजवंतांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची सुविधाही देण्यात येणार आहे. व्यंकटेश नगर येथील श्री गजानन साई मंदिराच्या प्रांगणात हनुमान जयंती महोत्सव साजरा होतोय. त्यानिमित्त रामायण कथा सप्ताहाचं आयोजन तेथे करण्यात आलंय. हनुमान जयंतीनिमित्त सर्वत्र कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. व्यंकटेश नगर येथेही श्रीराम भक्त हनुमानाची जयंती साजरी होते. या निमित्त रामायण कथा सप्ताह येथे सुरू असून हरिभक्त परायण गणेश महाराज लोखंडे संगीतमय रामायण सादर करत आहेत. भाविक रामकथेचा लाभ घेत आहेत. शोध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. हनुमानजी सांगतायत, विभीषणाने मार्गदर्शन केलेलं आहे की अशोक वनामध्ये वैदेही आहे, आपण त्या ठिकाणी जाऊ. भजन करत हनुमानजींनी अशोक वाटिका गाठली आहे. एका आम्र वृक्षावर हनुमानजी जाऊन गेलेले आहेत. सूक्ष्म रूप धरून हनुमानजी त्या ठिकाणी बसलेले आहेत. रावण आपल्या पत्नीला घेऊन त्या ठिकाणी आला. फार महत्वाचा मुद्दा आहे, ध्यान द्या. जवळपास 6 महिने सीतामाई रावणाजवळ आली. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय.
काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुखम जीवेत, शतम जीवेत, जीवेत शरदशतम. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. अंजनगाव बारी मार्गावर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह. मृतदेहाजवळ सापडली दोरी, गळा आवळल्याच्या खुणा. बीओई प्रकाश मंडळाच्या निर्णयानुसार अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी घेतली डीसीपींची भेट. गुण वाढवून घेणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याला अटक. दीड वर्षाच्या मुलीचा 95% जळाल्याने इरविनमध्ये मृत्यू. आईवडिलांच्या भांडणाने घेतला मुलीचा जीव, वरून त्यांचाच कांगावा. गुड फ्रायडे निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. ख्रिश्चन बांधवांनी केली प्रार्थना. उसा यात्रेचंही आयोजन. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.